अजून एक मातब्बल मॅच मात्र आता सगळीला आपण बघू शकतो आहे थेट सेकंड राऊंडची दुसरी मॅच आणि या दुसऱ्या सामन्यामध्ये मात्र आपण बघू शकतायत मैदानामध्ये हे दोन संघ खेळत असताना एका साईडनं नाणेफेक जिंकली आहे प्रथमतः त्यांनी मात्र या सामन्यामध्ये एक क्षेत्ररक्षण घेतलं आहे ते म्हणजे तलवाडी संघानं परंतु शैलू संघ आता मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय दोन्ही संघ जर बघायला गेलं तर एक एक सामना जिंकलेले आहेत आणि या दोन्ही संघांनी बघायला गेलं तर नक्कीच वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातून सामना जिंकलाय पहिला सामना जिंकला होता तलवाडी संघाने प्रथम गोलंदाजी करत असताना त्यांनी खूप चांगली गोलंदाजी केली होती आणि त्यानंतर त्यांनी 20 धावेचं लक्ष आव्हान इझी चेज केलं होतं पण आता मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकतोय फलंदाजी करण्यासाठी जो संघ आहे त्या संघाने देखील फलंदाजीच्या जोरावरती आज खूप चांगलं क्रिकेट खेळलं आहे आणि त्यामुळे आता मैदानाच्या आतमध्ये ही मॅच खूप चांगली होईल प्रथम 3 षटकांचा सामना आहे आणि या 3 षटकाच्या सामन्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना इथे मात्र शैलू संघ आपण बघतोय आणि शैलू संघाने मात्र मागील मॅचमध्ये या आजच्या दिवसातील एक मोठं लक्ष मात्र नक्कीच बनवलेलं आपण बघितलं आहे आणि त्यामुळे त्यांची चर्चा या मॅचमध्ये नक्कीच केली जाईल परंतु विसरून चालणार नाही या तलवाडी संघ देखील खूप चांगला संघ आहे कारण त्यांनी देखील गोलंदाजी आजच्या दिवसातील भरपूर सर्वाधिक चांगली केली आहे आणि त्यामुळे आता या मॅचमध्ये जो चांगला खेळ करेल तोच चांगला नक्कीच मैदानाच्या आतमध्ये अगदी जिंकत असताना आपल्याला बघायला भेटेल आणि इथे कशा प्रकारचा खेळ केला जाईल हे मात्र आता आपल्या सर्वांनाच बघायला भेटत आहे भव्यदिव्य स्पर्धा चांगलं आयोजन आणि त्यानंतर कर्जत टेनिस क्रिकेट या लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा मात्र नक्कीच लाईव्ह टेलिकास्ट आपल्याला केलेली बघायला भेटते आहे संपूर्ण चांगली क्लॅरिटी त्यानंतर आपण बघू शकतोय प्रत्येकी चांगलं प्रेक्षक पण आपल्याला बघायला मिळतं आहे आणि मैदानाच्या आतमध्ये आता हा सामना इथे सुरू होत असताना मैदानामध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज संतोष आहेत स्ट्रायकर एंडला फलंदाजी करत असताना मैदानामध्ये मनोजला आपण बघतोय आणि नॉन स्ट्रायकर एंडला सोमनाथ आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू होतो आहे पहिलं पॉवर प्ले आणि पहिल्याच पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी करत असताना संतोष या गोलंदाजाला आपण बघतोय संतोषचा पहिलाच बॉल तिथे मात्र मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज खूप चांगला टप्पा टाकत असताना आपण बघू शकतोय मनोज या फलंदाजाला मात्र पहिल्या चेंडूवरती शांत ठेवलं जात आहे त्याचं कारण तिथे मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी गोलंदाजी खूप स्ट्रॉंग आहे तलवाडी संघाची आणि तदनंतर इथे हा फलंदाज देखील असा आहे की तो मैदानाच्या आतमध्ये अगदी फक्त आणि फक्त चांगल्या चेंडूची वाट बघतो इथे देखील चांगला चेंडू मैदानामध्ये आपण बघू शकतोय पडल्यानंतर चेंडू खाली राहिलाय खेळपट्टीवरती मात्र सलगचा दुसरा चेंडू तलवाडी संघाच्या गोलंदाजाचा डॉट येतो आहे संतोष मैदानामध्ये गोलंदाजी करतोय चांगल्या शांत गतीने तो मैदानाच्या आतमध्ये अँगल फिरवतोय त्यानंतर मैदानामध्ये तिथे फलंदाजाला थांबवलं जात आहे आणि कदाचित या मॅचमध्ये नक्कीच शैलू संघासाठी हे थोडंसं कठीण राहील कारण तुम्हाला टार्गेट बनवावं लागेल समोरच्या टीमची बॅटिंग लाईन भरपूर स्ट्रॉंग आहे आणि त्यामुळे इथे आक्रमण करावी लागतील बॅटची टॉपेज आहे परंतु कनेक्शन प्रॉपर आहे आणि आता एक्स्ट्रा कव्हरला पूर्णपणे फुल अंदाजामध्ये लावत असताना मनोजच्या बॅटमधून हा इंटरेस्टिंग स्ट्रोक येत आहेत या चेंडूवरती 4 पूर्णपणे आनंदमय फटका मैदानाच्या आतमध्ये मनोजच्या बॅटमधून आला सध्या तरी या स्कोर कार्डला कारण 2 चेंडू तो मिस झाला होता आणि अशा प्रकारचा फटका येणं फार गरजेचा होता आणि तो फटका फलंदाज मनोजच्या बॅटनं लगेच तिसऱ्याच बॉलवरती दिलाय आणि इथून आता शैलू संघाचा दाफलक मात्र नक्कीच खुलासा झालाय 4 ने 4 धाबा दाफलकावरती लागल्यात खूप चांगलं क्रिकेट खेळलं जात आहे मिसामिंग स्ट्रोक या सामन्यामध्ये आता चर्चा होती आहे गोलंदाजी करत असताना तलवाडी संघाच्या गोलंदाज संतोषची कारण त्यांनी मिळालाय या सामन्यामध्ये या सामन्याचा गोल्डन विकेट मनोजला पाठवलाय बॅक टू दी डगआउट ओईठी आउट रेड झोन फलंदाज बाद
भरपूर चांगल्या टचमध्ये राहिली त्या गोलंदाजासाठी. 4 धावा 1 लॉस. बॅटिंग करत असताना शेलू क्रिकेट संघ सामन्यामध्ये नवीन खेळाडू बॅटिंग करतोय इथे प्रकाश. प्रकाशसाठी पहिलाच बॉल होता गोलंदाज संतोषचा, परंतु तिथे मैदानाच्या आतमध्ये प्रकाश मात्र सध्या तरी शांत राहत असताना पाहायला मिळतो आहे. प्रकाशला देखील माहिती आहे या मॅचमध्ये शांत राहावं लागेल, कारण संतोषने इथे मात्र पूर्णपणे संतुष्ट म्हणजेच शांतता इथे निर्माण केली आहे आणि त्यामुळे या शांततेला थोडंसं या षटकामध्ये नक्की शांतच राहावं लागेल. रिव्हर्स शॉट, सरळ बोट वाकडं केलंय मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू पाठवून दिला प्रकाशने. सध्याच्या स्थितीला पलटी शॉट मधून बॉल झालाय कल्टी, येतोय थर्डमॅन मधून हा रिव्हर्स चौकार. बघायला गेले तर पूर्णपणे घरघोसपणे तुटून पडला प्रकाश हा फलंदाज. त्याला देखील माहित होतं संघासाठी धावा याव्या लागतील आणि शेवट हा चांगला राहिला प्रकाशच्या बॅटमधून, कारण संघाला गरज होती अजून साऱ्या धावेची. चौकार आला. अशा प्रकारे आता 8 धावा धाफलकावरती फलंदाजी करत असताना शेलू संघ 1 विकेट खोत असताना आणि आता तिथे मैदानामध्ये फलंदाजी करत असताना आपण सोमनाथला बघाल आणि गोलंदाजी मार्कवरती इथे दुसऱ्या स्पेलमध्ये गोलंदाज सज्ज झाला विशाल. रोशन हा गोलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये सज्ज होतोय नंबर 2च्या स्पेलमध्ये. जबाबदारी तरी मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी गोलंदाज रोशनवरती सोपवली आहे संपूर्ण तलवाडी संघाकडून, परंतु इथे मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय या डावामध्ये जो चांगला खेळाडू होता शेलू संघाचा तो लवकर बाद झालाय आणि त्यामुळे इथून मैदानाच्या आतमध्ये हा डाव सध्या तरी या दोन्ही फलंदाजांना लपेटायचा आहे. डावाला साधावं लागेल, मजबूत स्कोर कार्ड बनवावं लागेल. मैदानामध्ये सध्या तरी फलंदाजी करत असताना या मॅचमध्ये शेलू संघाच्या या दोन्ही फलंदाजांना रोशन सज्ज होतात. ओव्हर दी विकेट न क्षेत्रक्षणामध्ये फैलाव झालाय. 5 फिल्डर आता 38 सर्कल बाउंड्री लाईनमध्ये ॲड झाली आहेत. त्यामध्ये आपण बघू शकतोय थेट स्वेरलेग आहे, तदनंतर मिड विकेट देखील आहे, मिड ऑन देखील आहे, मिड ऑफ देखील आहे आणि एक्स्ट्रा कव्हर देखील आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि या मैदानामध्ये स्ट्रायकर एंडला डावखुरी हाताचा खेळाडू म्हणजे सोमनाथला आता स्ट्राईक मिळाली आहे आणि या स्ट्राईकचा त्याला फायदा उचलावा लागेल. मागील मॅचमध्ये तो शून्यावरती बाद झाला होता, परंतु इथे आता त्याला सध्या तरी या सामन्यामधून नक्कीच शून्यातून अस्तित्व आहे स्वतःचं बनवायचे संघासाठी. समोर ठेवलेला बॉल होता, ताकदीचा वापर बॉल करतोय, हवाई सफर लॉंग ऑनला आलाय, चांगल्या टच मध्ये परफेक्टली हा चेंडू सीमा पार संतोषच्या बॅटमधून येतोय, सोमनाथच्या बॅटमधून येतोय षटकार. त्याने दाखवून दिलाय की मी काय आहे या फटक्यानुसार. षटकार आलाय दाफलकावरती. इथून आता पुन्हा एकदा शेलू संघ बदलतोय. 14 वरती आता दाफलक पोहोचलं जात आहे मैदानाच्या आतमध्ये. इथे आता तलवाडी संघाला देखील मोठा प्रश्न उभा झालाय की हा खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला कदाचित धोका बनवेल आणि साक्षात मैदानाच्या आतमध्ये सोमनाथनं मात्र आपल्या बॅटमधून नक्कीच समोरच्या टीमला आता प्रेशरमध्ये ढकललंय. सामना चांगलाच होईल. मैदानाच्या आतमध्ये खूप चांगलं क्रिकेट खेळलं जात आहे, पण इथे मैदानामध्ये अगदी सोमनाथची बॅट मात्र सध्या तरी एका चेंडूवरती तळमळ करत असताना आपण बघितले 6 धावेसाठी. तदनंतर नेक्स्ट बॉल, फुल लाईनचा बॉल, मिसामिंग स्ट्रोक, फटका फसलाय, कोणता क्षेत्ररक्षक नाहीये तिथे. त्या क्षणी मॅच मध्ये इथे चान्स बनला होता, परंतु तिकडे तलवाडी संघानं कॉल केला नाहीये आणि त्यामुळे इथून आता भेटीये या चेंडूवरती एक सिंगल. पंच जागेवरती स्थिर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी आपण पाहू शकतोय थेट या बॉलवरती फक्त एकच सिंगल मिळेल. या सिंगलने आता दाफलकावरती बदल होत असताना 15 धावा बनल्या जातील. डावं आणि उजवं हे चित्र बॅटिंग करत असताना कॉम्बिनेशन आपण बघू शकतोय आणि हे डावं उजवं कॉम्बिनेशन कदाचित मॅचमध्ये सध्या तरी आपण बघू शकतोय. नक्कीच तलवाडी संघाला भरपूर नक्कीच कठीण ठरलं जात आहे, कारण वारंवार क्षेत्ररक्षण देखील बदलावं लागतं. त्यानंतर गोलंदाजाचा अँगल देखील वारंवार अगदी बदलत असताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यामुळे गोलंदाज देखील प्रेशरमध्ये राहतोय या मॅचमध्ये.
रोशनचा हा बॉल शॉर्ट बॉल होता, शॉर्ट ऑन पूल. वाह वाह वाह, काय फटका आहे. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज प्रकाशचा बाटणं इथून बॉल उडवला आकाशामध्ये आणि मिळत आहेत आकाशामधून सक्सेस मिड विकेटला या 6. वरती आणि मैदानामध्ये हा फटका मात्र प्रकाशच्या बाटणं लावलाय. चांगला झटका देत असताना सीमारेखेच्या पलीकडे षटकार. कमालीचा स्ट्रोक आपण बघू शकतोय. 6 धावाल्या धाफलकावरती वेग बनलाय आणि आता इथून मात्र 21 धावेवरती शेलू संघाचं धाफलक पोहोचलं जात आहे. याला म्हणतात मेहनत आणि याला म्हणतात खरं तर खचलेला डाव उभारणं. कमालीचं क्रिकेट. शॉर्ट बॉल होता, पुन्हा एकदा स्वर्लेगला चांगला मनगटाच्या साणा चेंडू फिरवून काढला. क्षेत्ररक्षक बॉलवरती येतोय, बॉलला पकडून फेकलं. तिथे मात्र मैदानामध्ये या चेंडूवरती भेटेल फक्त आणि फक्त एकच धाव. अशा प्रकारचं देखील चित्र भरपूर इम्पॉर्टंट असेल सध्या तरी फलंदाजांकडून, कारण ज्यावेळेला तुम्ही एखादा मोठा फटका खेळत असाल त्यावेळेला अशा प्रकारे सिंगल डबल देखील येणं फार महत्त्वाचे असते, कारण तिथे तुमचा डाव मजबूत होतो आणि इथे तोच डाव मजबूत करत असताना शेलू संघ आणि खास करून हे दोन्ही फलंदाज आपण बघतोय चांगली पार्टनरशिप ठरवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बॅटरनं केलाय. वैयक्तिक सोमनाथ जर बघायला गेलं तर 2 चेंडू 7 वरती खेळतोय. प्रकाश जर पाहायला गेलं तर 4 बॉल 11 वरती खेळतोय. म्हणजे ही बॅटिंग लाईन भरपूर स्ट्रॉंग राहिली आहे. समोर ठेवलेला बॉल आडव्या बॅटनं खेचायचं होतं, परंतु इथे हवं तसं कनेक्शन झालं नाहीये. एलिव्हेशन चांगलं मिळालं नाहीये. क्षेत्ररक्षक तिकडे फंबल झाली. चान्स आहे कदाचित तिकडे मैदानामध्ये पंचांवरती दडपण टाकण्यासाठी प्रेशर लौकिक केले, परंतु इथे या मॅच मध्ये आपण सध्या तरी बघाल अगदी 2 धावा या चेंडूवरती कन्वर्ट झालेल्या आपण पाहू शकतोय. 2 धावा आल्यात या षटकामध्ये, मात्र घरघोसपणे धावा मिळवण्यात यश आले दोन्ही फलंदाजांना आणि खास करून शेलू संघाच्या या स्कोरबोर्डला. आतापर्यंत या षटकामध्ये 2 षटकार आपण पाहिले आहेत. 2 चेंडूवरती सिंगल सिंगल, एका बॉलवरती डबल आली आहे आणि अशा प्रकारे एकूण शेलू क्रिकेट संघ 1 लॉस करत असताना 25 धावा फलकावरती आहे. तिथे आक्रमकता सिद्ध करण्याचा प्रयत्न बॅटर सोमनाथ करतोय, परंतु या क्षणी सोमनाथला थांबवलाय आणि मैदानामध्ये रोशनचा येतोय हा एक पूर्णपणे चांगला चेंडू लेंथ बॉल आणि इथून हा लेंथ बॉल येतोय निर्धारित म्हणजेच डॉट बॉल इथे येतोय आणि मैदानामध्ये 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांमध्ये फलंदाजी करत असताना शेलू संघ पोहोचली आहे 24 या धाफलकावरती. आपण बघाल पहिल्या षटकामध्ये भरपूर कमी धावा होत्या, 8च धावा होत्या. तदनंतर या षटकामध्ये दोन्ही फलंदाजांनी आक्रमकता दाखवली, बॅटमधून हात खोलले आणि जसे हात खोलले तसे मात्र नक्कीच या ओव्हरमध्ये 16 धावा घेण्यात यश आलं दोन्ही फलंदाजांना आणि इथून आता 2 षटकांच्या समाप्तीनंतर 24 धावेवरती बॅटल पोहोचलं शेलू क्रिकेट संघाचं. संध्याकाळ आहे, शांत वातावरण निर्माण झाले. आजूबाजूला जर बघायला गेलं तर नक्कीच भरपूर शांत माहोल तयार होत चालला, कारण हळूहळू इथे मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आपण बघू शकतोय सूर्य देवता हा पश्चिमेच्या दिशेनं मावळत चाललाय. परंतु क्रिकेट प्रेमींचं क्रिकेटवरचं असलेलं प्रेम मात्र हे नक्कीच या संध्याकाळमध्ये देखील कमी होत नाहीये, कारण लहानपणी ज्या खेळाने खरं तर बॅट धरायला शिकवलं त्या खेळाचं नाव सातत्यानं क्रिकेट, आणि ज्या खेळाने बघायला गेलं तर खरं तर आयुष्यामध्ये संघर्ष आणि स्वतःची ओळख कशी बनवायची हे शिकवलं त्या नाव खरं तर टेनिस क्रिकेट. आणि मैदानाच्या आतमध्ये इथे आपण बघू शकतोय चांगलं क्रिकेट खेळलं जात आहे. खोलवट टप्प्याचा बॉल होता, तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. भावेश मैदानामध्ये पहिला बॉल टाकतोय. पहिल्या बॉलवरती प्रकाशच्या बॅटमधून मिळते एक सिंगल आणि या सिंगलने आता धाफलकावरती वाढवत असताना 25. 25 धावा स्कोरबोर्डवरती आहेत. तिकडे मैदानामध्ये थोडंसं आपण बघू शकतो आता स्ट्राईक कॉम्बिनेशन चेंज झाले. स्ट्रायकर एंडला एक डेंजर फलंदाज बॅटिंग करतोय. सध्या तरी खेळपट्टीवरती आपण बघताय सोमनाथ या फलंदाजाला. सोमनाथसाठी फुल टॉस बॉल, म्हणजेच इथे आता कदाचित आक्रमण होईल, परंतु इथे कनेक्शन जुळालं नाहीये. मिस हिट आहे. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक येतोय बॉल खाली, तो टिपतोय जाईल. मॅचमध्ये झालाय फेल सोमनाथ. धक्का लागतोय 25 वरती शेलू संघाला. या सामन्यामध्ये सध्या दुसरा
आलाय आणि मॅच मध्ये शैलू संघावरती थोडंसं दडपण टाकण्यात यशस्वी ठरल्या गोलंदाज भावेश आणि खास करून संपूर्ण तलवाडी टीम. ओहो, शपलोन करण्याचा प्रयत्न लावूड्या फील पंचांनी मात्र फलंदाजाला तिथे थेट मिडल झोन मध्ये सापडवलंय. लेग बिफोर फलंदाज होतोय इथून अजून एक बाद. विकेट सीमारेखेच्या पलीकडे जिम्मेदारी घेतली बॅटवरती आणि बॅटवरून पाठवला चेंडू सीमारेखेच्या पार्किंग लॉट वरती. येतोय यूज इट, जबरदस्त स्ट्रोक, षटकार. ओहो, इथे देखील मैदानाच्या आतमध्ये लेग बी फोरसाठी आफील केली आहे, परंतु मध्ये आता हवा तसा जल्लोष नाही आहे. हा चेंडू कदाचित तिथे या स्टिकला सोडत असताना आपण बघितला. अगदी थेट एक सिंगल या चेंडूवरती कन्वर्ट झाली. अशा प्रकारे मैदानाच्या आतमध्ये या सामन्याचा पहिला डाव संपला आणि पहिल्या डावामध्ये आपण बघितलं कशा प्रकारचा खेळ खेळला. बॅटिंग करत असताना मात्र नक्कीच शैलू संघानं त्यांनी मात्र तब्बल बघायला गेलं तर 3 षटकांमध्ये इथे कुठून काढल्या, त्या म्हणजेच 32 आणि 33 धावेचं आव्हान या मॅचमध्ये चेस करत असताना मात्र तिकडे तलवाडी संघ आपल्याला पाहायला मिळेल. खूप चांगली स्पर्धा आहे. पहिला दिवस बघता बघता बघायला गेलं तर नक्कीच अगदी संध्याकाळच्या सत्रामध्ये येऊन पोहोचलाय आणि या सत्रामध्ये मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण बघू शकतोय भरपूर या संपूर्ण कर्जत तालुक्यातील ग्रामीण संघाचा आणि खास करून आदिवासी खेळाडूंचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे.
या सामन्यामध्ये आता सध्या तरी आपण बघू शकतोय थेट 33 धावेचं लक्ष चेस करत असताना सामन्यामध्ये आपण इथे मात्र सध्या तरी आपण पाहू शकतोय मॅच घरघोसपणे खूप चांगल्या पद्धतीनं सुरू झाली आहे. एकदा धावफलकावरती नक्कीच लागली आहे मैदानामध्ये. तलवाडे संघ इथे लक्ष चेस करतोय. इथे मात्र अजून एक झेल ड्रॉप झालेली आपल्याला पाहायला मिळते आहे. कॅच सुटले की मॅच सुटले येणारं काळच ठरवेल या सामन्यामध्ये, कारण इथे अनेक वेळा तुम्हाला सांगितलं जात असतं पकडा कॅच आणि जिंका गावासाठी खेळली जाणारी एक महत्त्वाची मॅच. परंतु या महत्त्वाच्या मॅचमध्ये जर तुम्ही एखाद्या खेळाडूला जिबंदात देत असाल तर आता नक्कीच कदाचित मागण्यात पडू शकताय. शेलू विपक्षात तलवाडे अशी फाईट मैदानाच्या आतमध्ये आपण सर्वजण बघतोय. ओहो, लोवा फुल टॉस होता, दिमागदारीचा फटका, वाईड यॉर्कर आणि त्या यॉर्करला चॉप करत असताना पॉइंट कव्हरला पाठवला चेंडू सी बापार मिळत आहेत. इथे फलंदाजी करत असताना या सामन्यामध्ये सध्या तलवाडे टीमला या 4 कमालीचा फटका आपण बघू शकतोय. गोलंदाजानं परफेक्टली वाईड यॉर्कर टाकला होता, परंतु सफल होऊन हा चेंडू बघायला गेले तर चांगल्या पद्धतीनं चॉप केला आणि तिथे मात्र आवाज इतका मधुर आला की तिथे लागल्याच मोहर लागली 4 धावेची. चौकार आलाय, धावफलकावरती बदल झालाय. तलवाडी संघ मात्र 6 वरती पोहोचतोय. मॅचमध्ये सध्या तरी भरपूर मोठं वातावरण टाईट होत जाईल यात मात्र काहीच शंका नाही आहे, कारण ही फाईट या दोन्ही संघाची भरपूर स्ट्रॉंग आहे. खोलवर टप्प्याचा बॉल छपवून खेळण्याचा प्रयत्न, कदाचित आता मॅच मध्ये पुन्हा एकदा निर्णायक टप्पा हा टाकला होता गोलंदाज या क्षणी, परंतु तिथे मैदानामध्ये पुन्हा एकदा सध्याच्या सिच्युएशनला आपण बघू शकतो एक सिंगल ही 22 म्हणून मिळाली आहे आणि अशा प्रकारे मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकाचा इथे अंत झालाय आणि पहिल्या षटकामध्ये तलवाडी संघ मात्र 7 या धावेवरती पोहोचलाय. 7 धाबा दाफलकावरती लागल्यात. मैदानाच्या आतमध्ये भरपूर मोठं घमासान रमलं गेलंय. लक्ष 33 धावेचं आहे आणि लक्ष चेस करत असताना मैदानामध्ये सध्या तरी शेलू संघाकडून पहिलं पॉवर प्लेचं षटक मात्र खूप सुरेख टप्प्यावरती टाकलं गेलंय. मेहनतीनं मैदानाच्या आतमध्ये हा सामना लढला जातोय शेलू संघाकडून. त्यांना देखील माहिती आहे आजच स्वप्न सिद्ध करावी लागतील, कारण पुन्हा एकदा ही स्पर्धा आपल्यासाठी एका वर्षानंतर येईल, म्हणून आज झाली तर आजच या संधीचा फायदा घ्यावा लागला आणि मैदानाच्या आतमध्ये प्रत्येकाला हे करावं लागत असतं आणि इथे तेच करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये संपूर्ण दोन्ही संघ करतायत, पण इथे विजय हा एका संघाला भेटेल. मानाचा क्रिकेटचा खेळ आणि चाललेली ही भव्यदिव्य लढत मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकतोय आणि सध्या तरी दुसऱ्या षटकाला सुरुवात होती. दुसऱ्या स्पेलमध्ये गोलंदाजी मार्कवरती गणेश हा गोलंदाज सज्ज झालाय. गणेश मैदानाच्या आतमध्ये दुसरं षटक टाकतोय. तिथे स्ट्रायकर एंडला फलंदाजी करत असताना एक चांगलासा बॅटर आपण बघताय. रुपेश हा बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवरती बॅटिंग करतोय. चौकर कोणी मारला रे मागाशी? रुपेशसाठी हा बॉल तिकडे मात्र मैदानाच्या आतमध्ये थोडंसं वेगळं दृश्य आहे. ओव्हर थ्रो राहिलाय मैदानामध्ये. आता इथे सध्याच्या स्थितीला मात्र तिकडे हा चेंडू नक्कीच आपण बघाल मिडॉनचा क्षेत्ररक्षक अडवतोय चौकर कोणी मारला आणि इथे मात्र या चेंडूवरती सध्या 2 रन्स.
2 धाबा या चेंडूवरती मिळाल्यात. पुन्हा एकदा धावफलक बदललं गेलं. सध्या तरी मॅच मध्ये लक्ष 33 धावेचं चेस करते तलवाडे संघ आणि इथे मात्र गोलंदाजी करत असताना गणेश या गोलंदाजाला आपण बघतोय. गणेश मैदानाच्या आतमध्ये शेलू संघाकडून या स्पेलमध्ये गोलंदाजी करतात. लॉफ्टेड हिट करण्याचा प्रयत्न, कनेक्शन जुळालं नाहीये. शतरक्षक मिड ऑफचा मात्र झेल पकडण्याचा प्रयत्न करत असताना बीट झालाय आणि त्यानंतर आपण बघाल अवेलेबल बॅकअप म्हणजेच सेकंड फिल्डर देखील बीट झालाय आणि हा चेंडू स्टेट टॅरोला ब्लास्ट स्क्रीन झोन मध्ये पूर्णपणे मुसांडी देत निघत गेल्या. सीमा पार मिळाल्यात इथे 4-4-4 चौकार. सध्याच्या स्थितीला शेलू संघाकडून व्हाईट प्लस तिकडे एक सिंगल देखील चोरली जाते. म्हणजे इथे आता मैदानाच्या आतमध्ये हळूहळू हा सामना मात्र चांगला रेंजमध्ये घडला जातोय. 2 धाबा मिळत आहेत. याही चेंडूवरती 13 वरती आता धावफलक तलवाडे संघाचं इथे पोहोचलं जात आहे. सॉरी 15 धाबा धावफलकावरती लागल्यात. 15 धाबा स्कोरबोर्ड वरती बनलेला आपण बघतोय. खोलवट टप्प्याचा बॉल समोर, तिथे मात्र मैदानाच्या आतमध्ये आक्रमकता सिद्ध करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा खेळपट्टीवरती बीट झालेत आणि तिथे मात्र आता पुन्हा एकदा प्रचंड गतीत याही चेंडूवरती दोन्ही फलंदाजांकडून चांगलं चित्र मात्र हे लौकिक होत आहे. हळूहळू हा सामना मात्र नक्कीच रंगामध्ये घेऊन जाण्याचं काम दोन्ही बॅटर करत आहेत. 2 धाबा या चेंडूवरती मिळाल्यात. 17 धाबा धावफलकावरती लागल्या. स्ट्रायकर इनला फलंदाजी करत असताना मैदानामध्ये करण हा खेळाडू आपण बघतोय. करण देखील एक चांगला बॅटर आहे आणि कदाचित त्याच्या बॅटमधून एखादी चांगलं कनेक्शन होईल का. मिस टायमिंग आहे, फटका फसलाय. फाईन स्वीप मौजूद बॉल खाली, परंतु त्याने केली आहे. आता इथे चुकी आहे आणि या चुकाचा सामन्यामध्ये शेलू संघाला भरपूर महागड्या पडतील. अगदी आपण बघू शकतोय झेल सुटलाय आणि गोलंदाजाचा दिल देखील तुटलाय असंच सांगावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. कारण गोलंदाजाचा पाठीचा काढा म्हणजे क्षेत्ररक्षक आणि त्या क्षेत्ररक्षकाकडून चुकी म्हणजे आता गोलंदाजावरती इथे आता थोडंसं दडपण बनेल. एक सिंगल आली. 18 धाबा धावफलकावरती बनल्यात मॅच मध्ये. इथे आता तलवाडी संघ मात्र नक्कीच पुन्हा एकदा बचावला गेलाय या मॅच मधून, परंतु आता या संधीचा फायदा देखील घ्यावा लागेल. ओ यावेळेला स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न. सरळ चेंडू विकेट किपरच्या दस्तानामध्ये जाऊन एक चांगल्या पद्धतीने चित्र बनवतोय येतोय. याच दरम्यान हा डॉट बॉल मैदानामध्ये इथून आता पुन्हा एकदा प्रेशर हे मात्र नक्कीच बनलं जात आहे तलवाडी संघावरती. मैदानाच्या आतमध्ये मात्र सध्या तरी भरपूर मोठी संकट निर्माण झाली आहे तलवाडी संघाच्या फलंदाजांवरती. जरी आव्हान छोटं आहे तरी सुद्धा ते आव्हान या मैदानावरती चेस करण्यासाठी मोठं बनलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. 18 धाबा धावफलकावरती लागल्या. दुसरा षटक प्रगती पथावरती आपण बघतोय आणि मैदानामध्ये हा चेहरा गोलंदाजी करतोय. इथे हा चेंडू पडल्यानंतर हलकासं वळण घेत असताना चेंडू आतल्या भागानं आपण बघतोय आणि मैदानामध्ये तिथे फलंदाजाला पुन्हा एकदा बीट केलंय. मैदानामध्ये इथून आता हा सामना मात्र पूर्णपणे चेंज झालाय. षटक संपलंय दुसरं आणि सामन्यामध्ये इथून आता आपण बघू शकतोय 6 चेंडू जिंकण्यासाठी 15 धावेची गरज. कसा सामना पाहिजे तर सामना असा पाहिजे. मैदानाच्या आतमध्ये आता ही लढाई मात्र प्रेक्षक आणि चांगल्या रीतीनं एन्जॉय करायला सुरुवात केली आहे. आता मात्र घरघोसपणे या सामन्यामध्ये खूप सारी मजा येत असताना आपण बघू शकतोय. 6 बॉल 15 धावेची गरज गोलंदाजी मार्कवरती मैदानामध्ये सध्या मनोजला आपण बघतोय आणि मनोजचा पहिलाच बॉल इथे मात्र थेट अवे फ्रॉम बॉडी पंचांनी दर्शवलाय, तब्दील केला आहे व्हाईट बॉल. पहिला चेंडू एक्स्ट्रा आलाय. मॅच मध्ये अजून देखील जिवंतपणा भरला जाईल. जोपर्यंत 6 चेंडू टाकले जात नाहीयेत तोपर्यंत सामना कोण जिंकेल हे देखील कळणार नाहीये. कारण मैदानाच्या मध्ये ही मॅच आता हळूहळू रंगामध्ये चालली आहे. वेगवान चेंडू लोवर फुल टॉस. फलंदाजाला मात्र तिथे मैदानाच्या आतमध्ये बांधून ठेवलं जात आहे. मनोज कडून डॉट बॉल.
करण इथे स्ट्रायकर एंडला फलंदाजी करतोय. पहिला बॉल एक्स्ट्रा आपण बघितला, दुसऱ्या चेंडूवरती कोणतीच धाव मिळत नाहीये. इथून मात्र आता पुन्हा एकदा सामना चेंज होत चालला. 19 बनल्यात जिंकण्यासाठी. 5 चेंडू आणि 14ची गरज. इथे हा चेंडू मनोजचा पुन्हा एकदा चेक करत असताना पंच दर्शवतायत व्हाईट बॉल. यस, सामना मात्र आता पुन्हा एकदा चेंज होतोय. मॅच मध्ये आता भरपूर सारी रंगत निर्माण होत असताना आपण बघाल. सध्याच्या स्थितीला प्रेक्षक देखील हा सामना आवर्जून एन्जॉय करतायत आणि खास करून आता या स्पर्धेमध्ये नवा विक्रम घडतोय की काय. इथे अजून एक चांगला चेंडू गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये टाकत असताना अगदी आपण बघतोय मनोजला डॉट बॉल. आता सामन्यामध्ये प्रेशर आणि नक्कीच स्ट्रगल हे करत असताना तलवाडे टीमला आपण बघतोय. 4 बॉल जिंकण्यासाठी 13ची आवश्यकता आहे. फुल लाईनचा बॉल पुढे येऊन चांगला नजाकत बरा शॉट आहे. तिकडे लॉंगर लक्षत्रक्षक बॉलवरती पोहोचले आहेत. बॉलला पकडलं जाते. चान्स आहे धावबाद इथे सेलिब्रेशन बनवलं जाईल शैलू संघाकडून, कारण मिती आहे रनआउटची विकेट. फलंदाज अजून एक बाद. आता मात्र इथून पुन्हा एकदा तलवाडी संघावरती मात्र नक्कीच खूप मोठी संकट निर्माण झाली आहेत. संकट येतील आणि येणार आणि नक्कीच इथे मैदानाच्या आतमध्ये त्या संकटांवरती फलंदाजाला आता इथून मात करावी लागेल. कारण प्रश्न जिंकण्याचा आहे, प्रश्न गावाचा आहे आणि प्रश्न आपल्या खेळाचा देखील आहे. दाफल गबडते 21 लागल्यात जिंकण्यासाठी. अजून देखील 12ची गरज आहे मॅच मध्ये सध्या तलवाडी संघाला. संध्याकाळचं सत्र अगदी आपण बघू शकतोय. सूर्यदेवता पश्चिमेच्या दिशेनं मावळत चाललाय. पक्षी मात्र हळूहळू त्यांच्या घरट्याने जात चालले आहेत. परंतु इथे रमलेल्या अगदी संपूर्ण खेळाडूंचं मात्र हे युद्ध सध्या तरी सर्वांना पाहायला मिळतं. यॉर्कर बॉल लाऊड फील. इथे मात्र हा चेंडू आपण बघू शकतोय फलंदाजाच्या पाठवरती होता, परंतु हा चेंडू तिकडे बघायला गेलं तर नक्कीच उजवा स्टंपला भरपूर सोडत होता असं पंचांनी तकदील केलंय. आणि या चेंडूवरती आपण बघू शकतोय सध्याच्या स्थितीला कोणतीच रन्स नाहीये. डॉट बॉल. ओहो, यावेळेला मैदानाच्या आतमध्ये मनोजचा हा चेंडू मात्र तिकडे लेग स्टिकला पूर्णपणे मिस करतोय. पंच दर्शवतील एक्स्ट्रा चेंडू. व्हाईट बॉल येतोय. इथे मात्र एक्स्ट्रा मधून इथे दाफलक वाढला जातोय. सध्या तरी 22 लागल्यात जिंकण्यासाठी. 2 चेंडू आणि 11ची गरज. मॅच अजून देखील संपली नाहीये, संपलो नाही, संपणारी नाही. जोपर्यंत जिंकणार नाही तोपर्यंत मेहनती सोडणार नाहीये. खोलबट टप्प्याचा बॉल तिकडे मैदानाच्या आतमध्ये. आता अगदी आपण बघू शकतोय निराशा ही प्राप्त करावी लागते या सामन्यामध्ये सध्या तरी तलवाडे संघाला. कारण तिथे मैदानामध्ये आपण बघू शकतोय शिल्लक राहिलाय फक्त 1 चेंडू जिंकण्यासाठी 10ची गरज. म्हणजे इथे या सामन्याचं पारडं आता जड झालंय शैलू संघाचं. सालवड संघाचे गडदर आपण लवकर या. इथे नाणेफेक देखील केला जाईल. शेवटचा बॉल होता. अटॅकिंग स्ट्रोक फिल्डर होते. शेवट देखील चांगला राहिला शेलू संघाकडून. अभिनंदन टीम. शेलू संघ अगदी 18 चेंडूमध्ये 33 धावेचं लक्ष त्यांनी डिफेंड करून दाखवलं आणि पराभवाच्या छायेत जावं लागलं तलवाडी टीमला. आणि इथून मात्र थेट आपण बघू शकतोय आता एक महत्त्वाची मॅच आजच्या दिवसातील क्वालिफाय मॅच शेलू विपक्षात थेट सालवड या 2 संघादरम्यान. चला दोन्ही संघ सेकंड देखील आपण करून घ्यायचंय. त्यानंतर लगेच आजच्या फॉर्मॅटमधील क्वालिफायच्या मॅचचा नाणेफेकीचा कौल देखील केला जाईल.